बोललो ना, कोण काय टीका सकाळी उठून टीका केल्यावरती त्याला प्रत्येक वेळेस उत्तर देणं, मला वाटतं त्यांच्या पक्षाने देखील जे आहे हे महिलांच्या विरोधामध्ये जे आहे महिला विधेयकाच्या विरोधामध्ये मतदान केलेलं आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं आणि याची किंमत जी आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्यांना मोजावी लागेल. काँग्रेसने जे परवा केलं संसदेमध्ये हे पूर्ण देशाने पाहिलं, सगळ्या महिलांनी पाहिलं. एका अपेक्षेने आणि इच्छेने हा महिला आरक्षण बिल 33% तो बिल पास होईल असं सगळ्यांनाच वाटत नाही. तुमच्याकडून जे आता मला माहिती पडतंय की अशा हा प्रकार जो आहे तो घडलेला आहे, त्याच्याबद्दलची माहिती जी आहे ती घेतली जाईल. मला वाटतं सगळ्यांनी जे आहे अधिकारी असेल की कोणी असेल बोलताना वगैरे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचं आपण कुठून बोलतोय काय बोलतोय याचं देखील जे आहे ते तारतम्य आणि त्याचबरोबर त्याची दक्षता जी आहे ती सगळ्यांनीच घेतली पाहिजे. मला वाटतं आता कोण काय बोलतं त्याच्यावरती प्रत्येक वेळेस रिप्लाय देणं पण मला वाटतं उचित वाटत नाही. काँग्रेसने जे परवा केलं संसदेमध्ये हे पूर्ण देशाने पाहिलं, सगळ्या महिलांनी पाहिलं. एका अपेक्षेने आणि इच्छेने हा महिला आरक्षण बिल 33% तो बिल पास होईल असं सगळ्यांनाच वाटत होतं. आणि मी दिल्लीमध्ये महाराष्ट्राच्या आणि देशातून कानाकोपऱ्यातून महिला देखील आल्या होत्या. महिलांना वाटत होतं की आम्ही जिथे 50% रिप्रेझेंटेशन करतो, पुरुषांच्या बरोबरीने रिप्रेझेंटेशन करतो या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये, तिथे आमचं देखील रिप्रेझेंटेशन विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये असायलाच पाहिजे. त्याच्यासाठी NDA सरकारने माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी हा बिल आणला होता महिला विधेयक. त्याला डिफीट करण्याचं काम, त्याला हाणून पाडण्याचं काम जे आहे विरोधकांकडून झालं आहे. मोठं पाप जे आहे हे विरोधकांनी केलेलं आहे. महिलांवरती आणि महिलांच्या आरक्षणावरती राजकारण करण्याचं काम गेले अनेक वर्ष विरोधक करत होते, काँग्रेस करत होते. पण आज खऱ्या अर्थाने जेव्हा महिलांना आरक्षण देण्याची वेळ आली, आज त्या आरक्षणाच्या बिलाच्या विरोधामध्ये मतदान जे आहे हे विरोधकांनी केलं. मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये याचा रिझल्ट जो आहे हा विरोधकांना आणि काँग्रेसला नक्कीच त्या ठिकाणी भोगावा लागेल. मगाशी मी बोललो ना, कोण काय टीका सकाळी उठून टीका केल्यावरती त्याला प्रत्येक वेळेस उत्तर देणं, पण मला वाटतं त्यांच्या पक्षाने देखील जे आहे हे महिलांच्या विरोधामध्ये जे आहे महिला विधेयकाच्या विरोधामध्ये मतदान केलेलं आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं आणि याची किंमत जी आहे नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्यांना मोजावी लागेल. बघा, मला वाटतं हे जे काही विरोधक जे आता सारवासारव करतायत, बोलतायत की आम्ही जे आहे महिला विधेयकाच्या विरोधामध्ये नव्हतो, आम्ही डिलिमिटेशनच्या विरोधामध्ये होतो. बघा, आज जो भारत देश आहे त्याची लोकसंख्या जर आपण पाहिली ही 130 कोटी जनता आहे. महाराष्ट्रामध्ये 13 कोटी जनता आहे. लोकसभा मतदारसंघ हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहे. हे लोकसभा मतदारसंघ कुठे 25 लाख, कुठे 30 लाख, कुठे 36 लाख एक मतदारसंघ आहे. लोकांपर्यंत जे आहे लोकप्रतिनिधित्व पोचला पाहिजे, त्याच्यापर्यंत सेवा पोचल्या पाहिजे, चांगलं काम करता आलं पाहिजे. ते डिलिमिटेशन शिवाय होऊ शकत नाही. म्हणून महिला विधेयकाबरोबर डिलिमिटेशन आणण्याचं काम जे आहे सरकारने केलं होतं. पण त्याला जो आहे विरोध करण्याचं काम, त्याला हरताळ पुसण्याचं काम जे आहे विरोधकांकडून झालेलं आहे. आणि हे पूर्ण जनतेने पाहिलं. तुम्ही पाहताय की सगळीकडे आंदोलनं चालू आहेत, महिला जे आहेत रस्त्यावरती उतरले. येणाऱ्या काळामध्ये जे काय परिणाम आहे हे विरोधकांना जे आहे हे भोगावेच लागणार आहेत. नाना पटोले म्हणतात